नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी समाजशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यामधील वसाहतकालीन भारत हा कशा पद्धतीचा होता ते अभ्यासणार आहोत. वसाहतकालीन भारत. सर्वसाधारण भारतातील वसाहतकाल हा कालखंड या भागात युरोपीय देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. 16व्या शतकात युरोपमध्ये व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले. फ्रेंच सुद्धा भारतात पोचले, पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात पुदुच्चेरी येथे जाणवले. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. त्यांच्या राजवटीच्या काळात ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा म्हणजे चर्च ऑफ इंग्लंडचा प्रभाव अधिक होता. ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणे शक्य झाले. या गोष्टी नाकारता येणार नाहीत. वसाहतींच्या काळातील ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य परिणामांचा आढावा आपण येथे घेऊया. तर या काळातील शिक्षण पद्धती. ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. शाळा आणि महाविद्यालयामध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेण्याची मुभा या शाळेत होती. या शाळा 1857 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास येथे भारतातील विद्यापीठांची स्थापना झाली. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते. ते लौकिक जीवनाशी म्हणजे सेक्युलरशी संबंधित होते. त्यामध्ये गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता. या शिक्षण पद्धतीच्या मुसीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. या वर्गातील लोक जन्माने भारतीय परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटीत घडलेले होते. त्यांच्यापैकी काहींनी समाज सुधारणेच्या कार्यात लक्षणीय काम केले. बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गामध्ये रुजलेली होती. आता या काळातील संस्कृती. खाद्य संस्कृती, पेहराव, सामाजिक रीतीभाती, वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विश्वास प्रणाली, भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ. एम. एन. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन म्हणजेच पाश्चात्तीकरण असे नाव दिले. अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकरणांमध्ये केले आहे. त्यामधील पहिले आहे व्ययमूलक म्हणजेच इलिमिनेटिव्ह म्हणजे बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे. यामध्ये आपल्याला बदल याबद्दल माहिती सांगितलेली आहे. बदलचा अर्थ काय आहे तो सांगितला आहे की बदल म्हणजे काय आहे तर
मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे म्हणजेच बदल आहे. आता वृद्धिमूलक तर वृद्धिमूलक म्हणजेच मूळ सांस्कृतिक लक्षणामध्ये नवीन लक्षणांची भर पडणे म्हणजेच वृद्धिमूलक होय. आता पुष्टीमूलक म्हणजे सपोर्टिव्ह म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणामध्ये अधिक समृद्ध बनणे म्हणजे सपोर्टिव्ह. आता संमिश्रतामूलक म्हणजे सायंथेटिक म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे. आता प्रशासन. ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली. प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केल्या. त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा, प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले होते. ब्रिटिशांनी नवीन न्यायपद्धत निर्माण केली. या न्यायपद्धतीमध्ये भारतातील विविध समाजांच्या पारंपरिक न्यायप्रणालींचा विचार करून या नवीन न्यायपद्धतीची उभारणा केली होती. मात्र तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तीच्या जातीपातीचा विचार न करता केली जाई. वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू ही मूल्ये झिरपू लागली. इंडियन कौन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 या सर्व कायद्यांमुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आले. आता आपण पुढील टॉपिक पाहूया. या काळातील काय होता? अर्थव्यवस्था. आपल्याला येथे मुंबई उच्च न्यायालयाचे चित्र दिलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे इमेज इथं आपल्याला दिलेले आहे. मुंबई हायकोर्टचे हे आपल्याला इथं दिलेलं आहे. आता पुढील टॉपिक आहे अर्थव्यवस्था. त्या काळातील भारताची अर्थव्यवस्था कशी होती? त्या काळातील त्यांची जी अर्थव्यवस्था होती ती कशावर आधारित होती? ते कशा प्रकारे जीवन जगत होते हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात घालून येणारे शहरीकरण. औद्योगिक वाढ आणि या औद्योगिक वाढीच्या हातात हात घालून येणारे जे शहरीकरण, यामुळे वसाहतींच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ यांच्यामुळे जातीनुसार कौशल्ये, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली. शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयाला येऊ लागले. जातीमधील पारंपरिक विधी-निषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यांमधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरणही होऊ लागले होते. निर्वाह अर्थव्यवस्थेची म्हणजे सबसिस्टन्सी इकॉनॉमी जागा नफ्यावर पोसल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पन्नावर झाला. बंगाल आणि ओडिसा येथे 1856 साली पडलेला दुष्काळ हा या बदलाचा साक्षी आहे. आता दळणवळण आणि संपर्काची साधने जी त्या काळी भारतभर कशा प्रकारे
त्यांचे दळणवळण जी वाहतूक होती, त्यांचे जे व्यवहार होते ते कशा प्रकारे चालत होते ते येथे आपल्याला सांगितले आहे. त्या काळी भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि श्रोतांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. त्यामुळे पूर्वी भारतात कच्चा माल इंग्लंडला पोहोचवण्याचे कठीण काम सोपे झाले. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनांमधील सुधारणांमुळे भारतीय कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा कशामुळे वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनांमधील सुधारणांमुळे भारतामध्ये काय झाली, कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाली. ही भारतीय बाजारपेठ ही त्यांच्यासाठी अधिक सोयीची ठरली. आता या काळातील राष्ट्रवादाची चळवळ ही काय होती? संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षितांच्या गटांमधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेली असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध जी चले जावचा पुकारा केला गेला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणे या गोष्टी घडून आल्या. आता या काळातील समाज सुधारणेच्या चळवळी. समाजातील वरच्या थरातील शिक्षित वर्गातील लोक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामामध्ये अग्रभागी होते. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. यातील बहुतेक गट सामाजिक सुधारणांसाठी आपापल्या स्थानिक पातळीवर काम करत होते. कालबाह्य, दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होते. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे यासाठी ते प्रयत्न करत होत्या. ज्या सामाजिक सुधारणा आहेत त्या वैदिक परंपरांचे त्या वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी या समाज सुधारणेचे जे कार्यकर्ते होते, जे समाजसुधारक होते, त्यांनी हे कार्य त्या काळी केली होती. आता आपल्याला समाज सुधारणेच्या ज्या चळवळी आहेत त्यांची नावे दिलेली आहेत आणि त्यांचे संस्थापक सुद्धा दिलेले आहेत. तर समाज सुधारणेच्या चळवळी ब्राह्मो समाज याचे संस्थापक होते राजाराम मोहन राय यांनी प्रथम कायदा आणला सतीबंदीचा, जो ब्राह्मो समाज या संस्थेमार्फत राजाराम मोहन राय यांनी लॉर्ड बेंटिंक यांच्याकरवी हा कायदा प्रथम प्रस्थापित केला आणि तेव्हापासून सतीबंदी कायदा हा भारतात लागू झाला. त्यानंतर आर्य समाज यांचे कार्य स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. या संस्थेचे कार्य स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. त्यांनी वेदांकडे चला हा आपल्याला संदेश दिला आणि त्यामधून भारतीय समाजाला सुधारणेच्या चौकटीत नेले आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. प्रार्थना समाज. या प्रार्थना समाजांनी जे वर्तमानपत्र होते त्याद्वारे सामाजिक कार्य भारतामध्ये केले. त्यामध्ये आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे या प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. त्यांनी वर्तमानपत्रांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्तमानपत्राद्वारे भारतामध्ये सामाजिक सुधारणा आणल्या, ज्या की सतीबंदी कायदा
आणि जी स्वातंत्र्य चळवळी झाल्या त्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बैठका भरवून समाज सुधारणा घडवून आणले. त्यानंतर आहे सत्यशोधक समाज. हे सत्यशोधक समाज आहे तो महात्मा फुले यांनी स्थापन केला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्यशोधक समाजाच्या मार्फत खूप मोठे सामाजिक कार्य केले. जे शिक्षणाचे कार्य होते ते महत्त्वाचे कार्य यांनी केले. त्यांची पत्नी जी सावित्रीबाई फुले होती त्यांनी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोलाचे आणि महत्त्वाचे कार्य केले सत्यशोधक समाजामार्फत. तसेच हरिजन सेवक संघ महात्मा गांधी यांनी हा संघ स्थापन करून त्यांनी सुद्धा खूप मोठे आणि मोलाचे कार्य भारतीय समाज सुधारणेत केले. धर्म सेवा सदन ही मुंबई येथे स्थापन झालेली संघ होता. समाज सुधारणेची चळवळ होती. त्याचे संस्थापक होते मेहरामजी मलबारी. धर्मसभा याचे संस्थापक होते राधाकांत देब. वहाबी चळवळ याचे संस्थापक होते सैद वली उल्लाह. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट याचे संस्थापक होते इरोदेव्ही रामास्वामी पेरियर. यांनी खूप मोठी कामगिरी केली समाज सुधारणेच्या चळवळीसाठी आणि खूप मोठा सामाजिक बदल, ज्या वाईट चालीरीती होत्या, अनिष्ट प्रथा होत्या त्या बंद करून जे जनतेच्या हिताचे कायदे होते ते त्यांनी केले आणि समाजाला एका चांगल्या चौकटीत नेऊन बसवले. आता सामाजिक कायदे या काळामध्ये सामाजिक कायदे काय काय होते तर सामाजिक कायदे या कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टींशी आहे. समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झाले. या कायद्याद्वारे ज्या सामाजिक सुधारणाच्या चळवळी होत्या त्यांनीच हे सामाजिक कायदे घडवून आणले. त्या महान कार्यकर्त्यांनी सामाजिक सुधारणा करून सामाजिक कायदे घडवून आणले. हे लक्षात घ्यायला हवे की हे केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण होते. अशा कायद्यांपैकी काही महत्त्वाचे कायदे आपल्याला इथे दिलेले आहेत. वर्ष 1829 मध्ये सतीबंदी कायदा आणला. 1843 मध्ये इंडियन स्लेव्हरी कायदा आणला. 1850 मध्ये कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा आणला. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आणला. 1870 मध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा आणला. 1872 मध्ये स्पेशल मॅरेज कायदा आणला आणि 1929 मध्ये बालविवाह विरोधी कायदा अंमलात आणला. त्यांनी अनेक संघर्ष आणि चळवळी करून हे कायदे ब्रिटिश अधिकाऱ्यांना मान्य करण्यास भाग पाडले आणि ते अंमलात आणले. आपण आता या व्हिडिओमध्ये वसाहतकाळ आणि त्या काळची परिस्थिती पाहिली. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यानंतर भारताची सामाजिक परिस्थिती कशी होती ती पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.